हाय, मी सुप्रिया पाटील. VMK अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे जनरेशन, ओल्ड जनरेशन आणि न्यू जनरेशन. माझ्या वेळेस माझ्या आईकडून जे आम्ही शिकलो, म्हणजे संस्कार असतील किंवा संस्कृती असेल, काही श्रद्धा असेल आपली कोणावर, तर हे सगळं मी माझ्या आईकडून शिकते. तर मला एक गावचं सांगायचं आहे. आपल्या गावाला मॉडर्न किचन बनवलं, गावी आता घरं आहेत, मॉडर्न किचन बनवलं तरी एक मातीची चूल ही गावाला असतेच. माझ्या आईकडून मी लहान असल्यापासून बघत आले की आपण देवाची पूजा केली की तुळशीची पूजा केली जाते. तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्या घरी जी चूल असते त्या चुलीची पूजा केली जाते, म्हणजे अग्निदेवता समजून चुलीची पूजा केली जाते. आणि आपली विहीर असेल तर विहिरीची पूजा केली जाते की जलदेवी, म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळतं त्या जलदेवीची पूजा केली जाते. तर असं मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. पण आता आम्ही मुंबईत राहतो, म्हणजे जे कोणी शहरात राहत असतील तर तिथे विहिरी नाही आहे. तर आम्हाला एक सवय झाली, म्हणजे माझी सवय सांगते. मी देवाची पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करते, नंतर गॅसकडे जाते, गॅसची पूजा करते आणि माझ्या इथे नळ आहे जो बेसिंगमध्ये, त्या नळाची पूजा करते. वरती ॲक्वा लावलेला आहे, त्या ॲक्वाची पण पूजा करते. तर हे सगळं माझा मुलगा बघत असतो. तर तेव्हा तो काय बोलत नाही. मग मी पूजा वगैरे झाल्यानंतर एकदा काय झालं, आमचा गॅस संपला. पण मला सांगण्याचा उद्देश, हे मी माझ्या आईकडून शिकले. ही एक श्रद्धा आहे. आपण अग्नीची पूजा करतो, जलदेवीची पूजा करतो, आपली तुळशी माता आपण ज्याला हे मानतो तिची पूजा करतो. हे मी माझ्या आईकडून शिकले. आणि त्याच्याबरोबर माझ्या आईने हेही शिकवलं आहे की चांगले कर्म करा, हेही शिकवलं आहे. तेही मला माहिती आहे, बरोबर. तर एकदा काय झालं, आमच्या घरचा गॅस संपला आणि माझा मुलगा मला म्हणतोय की मम्मी गॅस संपला, तू एवढी पूजा करतेस आणि गॅस संपला, आता तू चालू कर ना, तू जी अग्निदेवता प्रकट होईल चालू कर. तर मला फार हसायला आलं आणि रागही आला फार की माझ्या श्रद्धेचा हा असं हे करतोय, म्हणजे मजाक करतोय असं वाटलं. पण मी त्याला सांगितलं की ती माझी श्रद्धा आहे, पण माझं कर्म हे आहे की मला गॅस बुक करायला पाहिजे होता, तो मी गॅस बुक केला नाही आहे आणि संपलाय, आता तो मिळत नाही आहे. पण हे माझं कर्म आहे, मी ते केलंच नाही तर ते होणार कसं. तर मला एवढंच म्हणायचं होतं, त्याला समजवायचं होतं की श्रद्धा आणि कर्म, आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहेत. माझ्याकडून ती चुकी झाली की मी माझा गॅस बुक केला नाही, आणि तो बुक केला असता तर तो वेळेत आला असता आणि वेळेत गॅस पेटला असता. असं तर माझ्या श्रद्धेसोबत माझं कर्मही मला करायचे, तर मी ते विसरले किंवा मी केलंच नाही. आणि मी फक्त म्हणजे असं अग्नी प्रकट होणार आहे ही अंधश्रद्धा झाली. तर मला अंधश्रद्धा करायची नाही आहे, मला माझं कर्मासोबत माझी संस्कृती पण जपायची आहे. आणि मला ती श्रद्धा आहे की अग्निदेव आहे, अग्निदेवामुळे मला जे काय, आता ते चूल होती, आता गॅस आहे, पण ते कुठून तरी अग्नी उत्पन्न होते आणि त्याच्यावर मी माझं जेवण बनवून खाते. ही माझी एक श्रद्धा आहे आणि मी त्या श्रद्धेने हे करते. तर आपली न्यू जनरेशनला कसं समजवायचं हे कळतच नाही. तर मला कधी कधी प्रश्न पडतो की कसं समजवायचं ह्या लोकांना की अंधश्रद्धा नाही आहे, ही श्रद्धा आणि कर्म हे दोन्ही आहे आणि ही आपली संस्कृती आहे, ती आपल्याला जपायची आहे. पण ते अंधश्रद्धा नाही आहे ती. तर मला हेच सांगायचं आहे की आपली मुलं आपल्याला असे क्वेश्चन करतात, तर आपल्याला कधी कधी वेड्यात काढतात. हे वेड्यात काढणं झालं की नाही. तर मुलांना समजायला पाहिजे की आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे. आणि जसं आपलं जनरेशन वाढतंय तरी आपली श्रद्धा असेल किंवा संस्कृती असेल ती जपून आपल्याला सगळं करायचं आहे. तर तुमची पण मुलं तुमच्यासोबत असे काय करतात का किंवा बोलतात का, मला कमेंट्स करून नक्की सांगा.